उन्हाळा सुरू झाला की थंडगार सरबत प्यायला सगळ्यांनाच आवडतं. पण सरबत हे असं असायला हवं जे की पिल्यानंतर अतिशय रिफ्रेशिंग फील व्हायला हवं. जसं की हे पान सरबत. हे पान सरबत तुम्ही पिल्यानंतर तुम्हाला अतिशय रिफ्रेशिंग असं वाटेल. मस्त असं थंडगार पान सरबत प्यायला खूप सुंदर लागतं. हे एक ग्लास जरी तुम्ही पान सरबत पिलं ना तर तुमचं मन अगदी तृप्त होऊन जाईल. इतकं सुंदर असं हे पान सरबत बनवून तयार होते. बनवायला काही वेळ लागत नाही, अगदी झटपट बनवून तयार होते. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हेल्प सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी पान सरबत बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर इथे मी गाईचं दूध घेतलं, तुम्ही म्हशीचं दूध वापरू शकता. म्हशीचं दूध वापरलात तर आणखीन जास्त क्रीमी असं हे सरबत बनवून तयार होते. पण माझ्याकडे गाईचंच दूध उपलब्ध आहे, त्यासाठी इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे. पण याला सुद्धा मी तुम्हाला पर्याय सांगणार आहे. गाईचं दूध वापरणार असाल तर ते कसं वापरायचं, म्हणजे जरी तुम्ही इथे गाईचं दूध वापरलात तरी सुद्धा ते क्रीमी सरबत कसं तयार करायचं तेच पाहणार आहोत. तर इथे मी गाईचं दूध अर्धा लिटर गरम करायला ठेवलं, त्याला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर एका वाटीमध्ये इथे मी पाव वाटी दूध घेतलं, त्यामध्ये 1 चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. तर इथे मी पाव वाटी दुधामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून छान असं याची स्लरी तयार करून घेतली. अजिबात यामध्ये गाठी तयार होऊ द्यायच्या नाही आणि तयार केलेली स्लरी या दुधामध्ये घालायची आहे. दुधाला छान उकळी आल्यानंतर घालायचं आणि लगेचच याला मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर कॉर्नफ्लॉवरच्या यामध्ये गाठी तयार व्हायला लागतात. त्यासाठी कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातल्यानंतर एकसारखं हलवत आपल्याला हे दूध 4 ते 5 मिनिटे असं शिजवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटे हे दूध मी असं शिजवून घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकता 4 ते 5 मिनिटानंतर हे दूध जे आहे ते किती छान असं क्रीमी झालेलं आहे, मस्त असं दाटसर झालेलं आहे. याला आपल्याला आटवत वगैरे बसायची अजिबात गरज लागत नाही. तुम्ही जर इथे म्हशीचं दूध वापरणार असाल तर अजिबात तुम्हाला ही स्टेप इथे करायची गरज लागत नाही. यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे घालायची अजिबात गरज लागत नाहीये. इथे मी गाईचं दूध वापरलं, त्यासाठी यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे. तर 4 ते 5 मिनिटानंतर अगदी छान असं हे दाटसर झालेलं आहे. तुम्ही आधीचं टेक्स्चर आणि आताचं टेक्स्चर पाहू शकता. आता इथे आपण गॅस बंद करूया आणि पूर्णपणे हे दूध जे आहे ते थंड करून घेऊया. तर इथे आपलं पान सरबत बनवण्यासाठी दुधाचा बेस बनवून तयार झालेला आहे. तर आता हे थंड करत असताना मध्ये मध्ये फिरवत राहायचं, म्हणजे यावरती साय जमणार नाही. तर इथे आपलं दूध थंड होतंय तोपर्यंत आपण पान मसाला तयार करून घेऊया. ह्यानेच आपलं हे सरबत जे आहे ते अतिशय रिफ्रेशिंग असं बनवून तयार होते. त्यासाठी इथे मी 2 चमचे बडीशेप, 4 ते 5 हिरवी वेलची आणि 7 ते 8 काजू अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातले होते. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर 10 मिनिटे अगोदर गरम पाण्यामध्ये हे तुम्ही भिजू घालून घेऊ शकता. आता ही भिजवलेली बडीशेप, काजू आणि हिरवी वेलची जी आहे ती पाण्यासोबतच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला पाणी हे प्यायचंच वापरायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे रोज सिरप घालायचं आहे. इथे मी रोज सिरप वापरलं. तुमच्याकडे जर रोज सिरप नसेल तर इथे तुम्ही 10 ते 12 गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घालू शकता. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा भरून गुलकंद घालायचा आहे. रोज सिरप किंवा तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या नसेल तर काही हरकत नाही, यामध्ये आपण गुलकंद घालतो, यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या असतातच. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ, तो म्हणजे इथे आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत. इथे मी 5 ते 6 विड्याची पानं घेतलेली आहेत. त्याचे देठ काढून घ्यायचे, अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायचे आहेत. आता हे आपण मिक्सरला छान असं वाटून घेऊया. अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला मी हा पान मसाला छान असा फाईन असा वाटून घेतलेला आहे. अगदी छान असं फाईन करून घ्यायचं. याचा सुगंध इतका सुंदर येतोय ना, अगदी आपण मार्केटमध्ये गोड पान खातो ना, अगदी तसाच याचा सुगंध येतो. तर इकडे पहा, इकडे आपला दुधाचा जो बेस बनवला होता तो सुद्धा छानपैकी थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतर याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून मस्त थंडगार करून घ्या. आणि त्यानंतर यामध्ये जी आपण पानची पेस्ट बनवलेली आहे ती 4 ते 5 चमचे सुरुवातीला ॲड करायची. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी चव चाखून बघायची. जर तुम्हाला आणखीन गरज वाटत असेल तर राहिलेली सगळी पेस्ट तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता. मला सुद्धा इथे आणखीन थोडीशी गरज वाटते, त्यासाठी मी राहिलेली सगळीच पानची बनवलेली पेस्ट जी आहे ती यामध्ये ॲड करून घेते आणि छानपैकी मिक्स करून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपलं पानचं सरबत बनवून तयार झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्याला सुद्धा थोडीशी पेस्ट लागलेली होती, ती सुद्धा आपण अशा पद्धतीने काढून घेऊया, म्हणजे अगदी काहीच वाया जायला नको.
तर इथे पहा, इथे आपलं मस्त असं रिफ्रेशिंग पानचं सरबत बनवून तयार झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण काही इतर घटक ॲड करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 चमचे यामध्ये टुटी फ्रुटी घातलेली आहे. हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण पानमध्ये सुद्धा ही घातली जाते, त्यासाठी यामध्ये मी घातलेलं आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे यामध्ये मी सब्जा घातलेला आहे. सब्जासुद्धा मी 10 मिनिटं अगोदर पाण्यात भिजवला होता. आणि सब्जा हे उन्हाळ्यामध्ये अगदी शरीराला थंडावा देतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यासाठी यामध्ये मी सब्जा घातलेला आहे, पण तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातला तरी देखील चालेल. तर इथे आपलं मस्त असं रिफ्रेशिंग पानचं सरबत बनवून तयार झालेलं आहे. लगेचच आपण याला सर्व करून घेऊया. तर इथे मी पानचं सरबत छान असं ग्लासमध्ये सर्व करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त असं क्रीमी दाटसर इथे आपलं पान सरबत बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही हे पाण्यासोबत सुद्धा बनवू शकता किंवा दुधासोबत सुद्धा. मला हे दुधासोबत आवडतं, त्यासाठी इथे मी दुधासोबत बनवलेलं आहे. तुम्ही अगदी पाण्याबरोबर सुद्धा हे पान सरबत बनवून तयार करू शकता. अतिशय रिफ्रेशिंग, पिल्यानंतर मनाला अगदी तृप्त करणारं थंडगार असं हे पान सरबत तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहे. बनवायला सुद्धा अगदी साधी सोपी रेसिपी आहे, झटपट बनवून तयार होते. नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.